तर बघा, काल मी फोटो टाकला होता आणि त्या फोटोला टायटल असं लिहिला होता की फेसबुकचा माझा दुसरा पगार आलेला आहे. तर त्या फोटोला एक जणाने मला असं कमेंट केलंय की घ्या आता फुकटचा पैसा आणि अशीच भीक मागून खा. हाय का आता? जसं काय ह्याने ह्याच्या पदरचे पैसे ते मला दिलेला आहेत असा हा बोलतो या. आणि त्या पैशाला फुकटचा नाही म्हणता येत. त्यासाठी मी 7-8 वर्ष ह्या सोशल मीडियावरती काम करते या. आणि आता कुठं नाही, थोडंफार पैसे यायला लागल्यात. एवढं पैसे नाही येत की ज्याच्यामुळं माझं घर चालेल. हा, पण एवढं पैसे येतात की छोट्या मोठ्या ज्या गरजा आहेत त्या मी घरातल्या भागवू शकते. बरं, ते पैसे येतात मला, मग त्याचं तुला काय एवढं वाईट वाटतं या? ते कष्टाचेच पैसे आहेत. आता तू म्हणशील कसं काय कष्टाचं पैसे? तर व्हिडिओ काढणं पण काही सोपं नाही. आणि माझा व्हिडिओ असं नाही की चला बाबा धरला कॅमेरा आणि जे बी काय घरामध्ये चाललंय ते रेकॉर्ड करून लगेच टाकलं. तर माझा व्हिडिओ आहेत तर कॉमेडी व्हिडिओ आहेत. आणि कॉमेडी करायचं म्हणलं ना, इतकं डोकं लढवायला लागतं. आणि त्या कॉमेडी मधून लोक पण हसली पाहिजेत. लोकांना रडवणं लय सोपं आहे, पण हसावणं लय अवघड आहे. आणि ते काम मी करते आणि त्याचं मला 4 रुपये भेटतात. त्याच्यामध्ये मी समाधानी आहे की बाबा आपल्या कलेचं आपल्याला 4 रुपये भेटतात. तर हे बघा, ही अशी काही लोक आहेत जी ह्यांना नासकी म्हणलं तरी चालेल, तर अशी आपल्याला पाठीमाग खेचायचा किंवा आपल्याला माग वडण्याचा प्रयत्न करतात. तर ही काय अशी कमेंट करून प्रयत्न ह्यांचं चालू असतात. तर ह्यांना कसं असतंय माहितीये का, कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही. तर ही काय अशी वाईट बोलणारी, वाईट कमेंट करणारी, लोकांचं कधीही चांगलं म्हणजे स्वतः मध्ये पण काय चांगलं गुण नसतात, पण इतरांचं सुद्धा चांगलं बघायचं नाही.